नमस्कार, मी पंकज इंगोले. आजचा सवालमध्ये आपलं स्वागत. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केल्यामुळे आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या अभ्यासाचं कारण पुढे केल्यामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकार वेकाडूपणा करतंय का असा प्रश्न निर्माण झाला. सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर विरोधक आक्रमक झालेत, तर सत्तेत सहभागी शिवसेनेनं देखील भाजपची कोंडी केली आहे. त्यामुळे विरोधकांसोबतच शिवसेनेला याचं श्रेय जाण्याच्या भीतीनं भाजप सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी टाळतीये का अशी ही चर्चा आहे. या विषयावरच आहे आपला आजचा सवाल. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानं राज्यात भाजप सरकारची कोंडी झाली आहे का हा आजचा सवाल. चर्चेतले मुद्दे आपण बघूया. उत्तर प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी मिळायला हवी का? उत्तर प्रदेशातल्या कर्जमाफीच्या अभ्यासाचं कारण सांगून मुख्यमंत्री वेकाडूपणा करतायत का? आणि आणखी एक कारण, काँग्रेस राष्ट्रवादीला श्रेय जाण्याच्या भीतीनं भाजप सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी टाळतीये का? आणि चर्चेसाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत माधव भांडारी, भाजपचे मुख्य प्रवक्ते. माधव भांडारी, आपलं या चर्चेत स्वागत. त्यासोबतच आपल्यासोबत जयदेव गायकवाड आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार. सर, आपलंही स्वागत. आणि काँग्रेसचे आमदार भाई जगताप देखील आपल्यासोबत आहेत. भाई, आपलं देखील या चर्चेत स्वागत. आणि डॉक्टर नीलम गोरे, शिवसेनेचे आमदार, त्या देखील आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत. थेट चर्चेला सुरुवात करूया. माधव भांडारी यांच्यापासून मी सुरुवात करतोय. यूपीत कर्जमाफी मिळते, साधा प्रश्न आहे जो काल संध्याकाळी निर्णय आला तेव्हापासून विचारला जातोय. मग महाराष्ट्रात का नाही, म्हणजे किंवा महाराष्ट्राला याचा अभ्यास करावा लागतोय, म्हणजे हे नेमकं कशाचं लक्षण म्हणायचं? उत्तर प्रदेशमध्ये जी काही कर्जमाफी देण्याचा निर्णय तिथल्या सरकारने घेतला आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत त्यांनी घेतला, त्याचं एक मुख्य आणि साधं कारण असं आहे की उत्तर प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी ह्या मुद्द्याचा समावेश होता. आणि त्या प्रचाराच्या दरम्यानसुद्धा जी अनेक भाषणं वेगवेगळ्या केली गेली त्याच्यातसुद्धा हा मुद्दा त्याला पुन्हा पुन्हा मांडला होता की आम्ही कर्जमाफी करू. महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवताना आम्ही कर्जमाफी हा मुद्दा आमच्या जाहीरनाम्यात घेतलेला नाही. अर्थात ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही जाहीरनाम्यात म्हटलेलं नाही म्हणून आम्ही कर्जमाफी देणार नाही, असं नाही आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, त्यांना अडचणीतून बाहेर काढलं पाहिजे, ह्याबद्दल आमच्या मनात कधीच शंका नाही. आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जे स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्रामधल्या 1,34,00,000 शेतकऱ्यांपैकी 31 लाख शेतकरी हे आत्ता पूर्णपणे कर्जबाजारी आहेत. त्यांची कर्ज फेडण्याची ऐपत राहिलेली नाही आणि त्यांना त्यातून बाहेर काढलं पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करायची याच्यावरती मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून ती योजना कशी आखायची याचा अभ्यास करतात आणि त्याची योजना घेऊन आम्ही समोर येऊ. नाही, पण तुम्ही जसं आता आधी म्हणालात की उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत तसं आश्वासन दिलं होतं म्हणून ते दिलंय, पण याचा अर्थ तोच होतो ना की निवडणुकीत आश्वासन दिलं म्हणून योगी आदित्यनाथ सरकारने दिली आणि आम्ही आश्वासन दिलं नव्हतं म्हणून आम्ही अजून नाही दिलं. तुम्ही नाही म्हटलं तरी अर्थ तसाच निघणार तुमच्या बोलण्यातून. आम्ही देत नाही अशी भूमिका घेतलेली नाही, पहिली गोष्ट. पण दिली कर्जमाफी द्यायची नाही ही आमची भूमिका नाही, पण आमची भूमिका त्याच्या पुढे जाणारी आहे. नुसती कर्जमाफी नाही तर शेतकऱ्याची पत वाढवणं. कर्जमुक्ती हा शब्दप्रयोग आम्ही करतो, कारण कर्जमाफी दिल्यानंतर सुद्धा पुन्हा तो शेतकरी, म्हणजे आपण एक थोडं मागे जाऊ, 2008ला कर्जमाफी केली आणि 2008ला जी कर्जमाफी केली त्यावेळेला ज्या शेतकऱ्यांना सिद्धांततः कर्जमाफीचा फायदा मिळायला हवा होता, महाराष्ट्रातल्या किती शेतकऱ्यांना मिळाला ह्या चर्चेत आपण नंतर जाऊ, पण सिद्धांततः ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळायला हवा होता त्यातला बहुतांश शेतकरी 2012मध्ये पुन्हा एकदा कर्जबाजारी झाला, त्याची कर्ज थकीत झाला. 2014मध्ये पुन्हा थकीत झाला. जर हे चक्र असंच चालू राहणार असेल, दर 2 वर्षांनी 4 वर्षांनी केव्हा तरी कर्जमाफी द्यायची आणि पुन्हा तो शेतकरी पुन्हा थकबाकीदार व्हायचा, तर हे चक्र काही शेतकऱ्याच्या आणि शेतीच्या हिताचं नाही. हे चक्र थांबलं पाहिजे. हे चक्र थांबवण्यासाठी शेतकऱ्याचं पत वाढवणं, शेतकऱ्याची कर्जमुक्ती, शेतकऱ्यांनी जरी कर्ज घेतलं तरी जे प्लॅन आहेत हे सगळे वेळोवेळी आम्ही ऐकतोय आणि योग्य वेळी करू हे देखील आम्ही ऐकतोय. मग मुद्दा तोच आहे की आता आपण आणखी कशासाठी थांबलोय? त्याचा निर्णय हा सरकारची जी काही
आत्ता त्याची तयारी चालू आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीमध्ये नेमकं त्याची काय पद्धतीने हे बसवायचं आहे, हा सगळा विचार करून सरकार योग्य वेळेला निर्णय घेईल. भाई मुद्दा असा आहे की आत्ता मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही अभ्यास याचा करून ठरवू. मग गेल्या 2.5 वर्षात हा अभ्यास झाला नाही का, किंवा मग आत्ताच तो अभ्यास करायचा आहे का, काय नेमकं अर्थ? कसं आहे की माधव भंडारी त्यांचा शब्दकोश फार मोठा आहे, मुख्यमंत्र्यांचा शब्दकोश फार मोठा आहे, आणि शब्दच्छल कसा करावा हा यांच्याकडनं मुनगंटीवर नाही चांगलं माहिती तो सगळ्यांना, म्हणजे ह्या भाजपवाल्यांकडनं तो शब्दच्छल कसा करावा हा त्यांच्याकडनं शिकण्यासारखा मुद्दा आहे. आता सोयीस्कररित्या हे सांगतात आहेत, देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला महाराष्ट्रात प्रचारासाठी आले आणि त्यांनी अनेक सभा घेतल्या आणि त्या योग्य आहे. आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी, तिथे सरकार आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं स्वाभाविक आहे. परंतु त्या सगळ्या सभांमध्ये मुंबई सोडून जेवढ्या सभा ग्रामीण भागामध्ये झाल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी 2 मुद्दे सांगितले. एक, या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, त्याचा 7/12 कोरा करायचा, करून देऊ आम्ही, हा एक. दुसरा, धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ. किंबहुना आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते ह्या सगळ्यांनी त्यांचं उपोषण जे सोडवलं ते याच मुद्द्यांवर, या 2 मुद्द्यांवर त्यांनी ते उपोषण सोडवलं. आणि पुढं जाऊन देशाच्या पंतप्रधानांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी हेही सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही हे सगळे निर्णय घेऊ. माधवजी याचा विसर पडला नाही, एक मिनिट मला कंप्लीट करू द्या. बरं, म्हणजे बरं. काय म्हणून काय म्हणजे नाही आणखी मी भाई आणखी विसर पडायच्यात लगेच विचार. हो नाही, तर हा एक मुद्दा आहे. दुसरं महत्त्वाचं याच्यामध्ये असं आहे की आपण म्हणालात पंकज, ते बरोबर आहे, हे आम्ही कर्जमाफी म्हणतो, हे कर्जमुक्ती म्हणतात. आता हे कर्जमुक्ती म्हणता 9,000 शेतकरी मुक्त झाले जीवनातनं. 2.5 वर्ष झाले यांना, केंद्रामध्ये 3 वर्ष झाली. ह्यांची मानसिकता जी आहे ती तपासणं गरजेचं आहे, ती महत्त्वाची. यांची तपासण्यासाठी काही स्टेथोस्कोप लावायची गरज नाही, यांची सगळ्यांची वक्तव्य जी आहेत ती महत्त्वाची आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं होतं 4 दिवसापूर्वी, किंवा अधिवेशन चालू झालं त्यावेळेला, जेव्हा आमचं हे आंदोलन पहिल्या दिवसापासून आहे बरं का, म्हणजे हे काय आत्ता आम्ही बजेटरी अधिवेशन आहे म्हणून नाही, सत्तांतर झाल्यानंतर पहिलं अधिवेशन जे नागपूरला होतं तेव्हापासून आम्ही सांगतोय की तुम्ही सांगितलेला शेतकऱ्याचा कर्ज 7/12 कोरा करा, कर्जमाफी करा, आम्ही पहिल्यापासून सांगतोय. आत्ताच्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, मीडियाला सांगितलं होतं, तुम्ही सगळ्यांनी दाखवलं होतं की बजेटची वाट तर बघा आणि मग ठरवा. आणि एवढंच नव्हे तर शिवसेनेचे तर त्यांनी उघड भूमिकाच घेतली की कर्जमाफी झाली पाहिजे. भाजपचे आमदार हेही पायऱ्यांवर बसले होते, त्यांनीही कर्जमाफी व्हावी म्हणून असं सांगितलं होतं. आता जे आता दिसत नाही, जे तेच आमदार आज सांगतात आहेत कर्जमाफीची गरज नाही, बम. आता त्यांनी एवढी आग लावली की त्यांनी बंबाने किती पाणी टाकलं तरी ती विझणार नाही. त्यांचं वक्तव्य, यांचं दानवेंचं, त्या शेतकऱ्यांनी त्यांना त्या टोमॅटो आणि ह्याचं हार दिला, काय म्हणावं त्या याच्या प्रमुखाने, भाजपच्या प्रमुखाने, बरं झालं तुम्ही मला दिलं, मी ह्याची चटणी करून मी खाईन. आम्ही त्यावर हे काय वक्तव्य झाली. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या शिवसेनेच्या मंत्र्यांना घेऊन ते भेटले जेटलींना, आपल्या देशाचे अर्थमंत्री, त्यांनी काय स्पष्टपणे सांगितलं, आम्ही अजिबात मदत करणार नाही आणि तुमची पत असेल तर तुम्ही ते करायचं, असं त्यांनी स्पष्टपणे सुनावलं. आणि ते तुम्हीही दाखवलं, आम्ही त्या रकाने वाचल्या. आणि म्हणून माझा साधा प्रश्न माधव भंडारींना आणि देशाच्या पंतप्रधानांना असा आहे, आपलं सरकार सत्तेवर आल्याच्या नंतर ठराविक उद्योगपतींचे जे 1,57,000 कोटी तुम्ही माफ केले, ते कोणाला तुम्ही त्या विषयावर आपण येऊ. बरोबर नाही, म्हणजे माझं म्हणणं, आमचं म्हणणं ते आहे, मग राज्याच्या या बळीराजाला याच्यासाठी कर्जमाफी करायला काय लागतं तुम्हाला सरकारचं, आमच्या. आणि ह्यांनी जे म्हटलं
2008-9 साली जी कर्जमाफी झाली त्याच्यानंतर त्यांच्यावर कर्ज झालं का? होय, ही गोष्ट खरी आहे माधवराव, परंतु आपण आठवा 2009-2010 दुष्काळ ह्या राज्यामध्ये सातत्याने 3 वर्ष आपण दुष्काळाला सामोरं गेलो आणि तुमच्याकडे येईन तेव्हा. त्या दुष्काळाच्या परिस्थिती नाही, 42 दिवस. त्याच्या आताच सांगा पण मला कंप्लीट केलं तर बरं होईल. त्या दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरं जात असताना दुष्काळाचं निवारण करण्याची जी योजना सरकारने आमच्या आखली त्याचं हायकोर्टाने सुद्धा त्या गोष्टीला हे केलं की अतिशय चांगल्या पद्धतीने दुष्काळ हाताळला गेला. आता त्या काळामध्ये, आणि हे माझं मत नाही, आम्ही पूर्णतः कर्जमाफी झाली नव्हती. 72,000 कोटीची जी कर्जमाफी झाली ह्या राज्यातल्या 70% ह्यांचं कर्ज माफ झालं असं मी म्हणत नाही. तर शेकापवाले असतील किंवा शेतकरी चळवळीतली जी सगळी मंडळी आहेत त्यांची ती सगळ्यांची वक्तव्य होती, आजही आहेत. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आता तुम्ही वाट कसली बघताय? तुम्हाला कर्ज नाही नाही, हाच द्यायचीच आहे मुद्दा ना? नाही. जयदेव वाट कसली गायकवाड, बघायची? कसली वाट तुम्हाला काय वाटतं? वेळ काढूपणा करते सरकार? निश्चितपणे त्यांना थोडीशी आता कसं झालं की या असा एक पॉईंट ऑफ टाईम आला आहे की एकीकडे विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सगळे विरोधी अनेक पक्ष. मित्र पक्ष एकत्र येऊन या प्रश्नावर त्यांनी जोरदार मागणी केली. ते आंदोलन सुरू केलेले आहेत, रस्त्यावर उतरले आहेत, लोकांमध्ये जायला लागलेत आणि त्याच्यामुळे सत्ताधारी पक्ष खूप अस्वस्थ झालेला आहे. त्याच भरीसभर नेमकं आज आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे की उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये आपण निवडणुकीच्या अगोदर लोकांच्या पुढे एक प्रकारचं आमिष, म्हणजे आम्ही शेतकऱ्यांचं, आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. हे खरं म्हणजे हे कसं काय बसतंय त्याला मला माहीत नाही कायद्यामध्ये, परंतु निश्चितपणे एक प्रलोभन ठेवलेलं होतं प्रलोभन की जे आपल्या राज्यघटनेमध्ये खरं म्हणजे मान्य नाही अशा प्रकारे, पण तरी देखील पण ते पाळलंय. नाही. आता दुसरी गोष्ट आहे, हा पाळलंय म्हटल्यावर आणि पाळलं, हा ते पाळलं. आणि वास्तव असं आहे की उत्तर प्रदेशामध्ये तसं पाहिलं तर एवढ्या आत्महत्या नाही आहेत. उत्तर प्रदेश, बिहार राज्य मागासलेली असली तरी देखील नाही, आणि आत्महत्या केवळ करतात. तोच मुद्दा नाहीये, अनेक बरेचसे मुद्दे काल कॅबिनेट मीटिंगमध्ये मला झालेले संपू आहेत, द्या, जे काय झाले नाही. नाही मला संपू द्या. मला असं म्हणायचं की मग असं एक दिसतंय की एक मॉरली थोडासा त्यांना सेटबॅक बसलेला आहे की तिकडे त्यांनी दिलं आता आणि आपल्याला अगोदरच द्यायला पाहिजे होते. खरं म्हणजे सत्तेवर येण्यापूर्वी 2014 सालाच्या अगोदर यांचं भाष्य काय होतं, चर्चा काय होत्या दुष्काळाच्या समस्या, परत आता आपल्याला रिपीट करायची गरज नाही. परंतु निश्चितपणे महाराष्ट्राच्या समाज जीवनामधला हा शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे हा 12-13मध्येच खूप तीव्र झालेला होता. दुष्काळ 12मध्ये पडला होता, 3 वर्ष 13 सातत्याने. आणि सातत्याने तो होता. मग नंतर अवकाळी पाऊस झाला, पडला, अतिवृष्टी 3 झाली. वर्ष, आणि शेतकरी हैराण. म्हणजे आत्महत्याचं प्रमाण वाढलं का? त्याचं एक खरं कारण आहे महाराष्ट्रामध्ये आता 1 नंबरला आत्महत्या व्हायला लागल्या. बरोबर. कारण सातत्याने 3 वर्ष होते. आता ठीक आहे, भंडारी म्हणतील की मग तुम्ही काय करत होता, पण मी ते सांगतो की दिलं 2012ला 2,000 रुपयाचं का होईना पण त्या ठिकाणी मी दिलं होतं. आणि त्या ठिकाणी एक काय तुमच्या इंग्लिश शब्द वापरला नाही, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली होती. शेतकऱ्यांची जनावरं जगल्या, चारा छावण्या मी काय म्हटलं, होत्या. आपला तो एक निकष होता. आपण यावर टप्प्याटप्प्याने येऊया. मला वाटतं माधव भंडारी आपण पुन्हा जे भरपाई- प्रश्न, जे मुद्दे आता नुकसान भाईंनी भरपाई. किंवा जयदेवजींनी उपस्थित केले त्याचं मला उत्तर देऊ द्या. हो, तेच मी तुमच्याकडेच येतोय. की- आणि मला वाटतं तपशीलवर जाऊया. खरं तर तपशीलात भाईंनी म्हणजे तपशील- तुम्ही म्हणालात की आम्ही असं कुठंही म्हटलेलं नव्हतं, मग त्याची आठवण भाईंनी करून दिली म्हणून म्हटलं की विसर नाही, पडायच्या आत बोलूया. मला त्याच्याबद्दल तर भाईंनी किंवा आणखीन कुणीही आम्ही काय बोललो होतो, आम्ही जाहीरनाम्यात काय म्हटलं हो, होतं, कारण प्रकाशित करताना तुम्ही होतात, तुम्हाला प्रकाशित करताना तयार करतानाच मी तयार होतो. करतानाच तुम्ही जाहीरनामा समितीचा मी प्रमुख हो, होतो. हो. त्यामुळे जाहीरनाम्यामध्ये काय दिलंय हे मला नक्की माहिती आहे. बरं. ज्या सभांचा उल्लेख आपण करतो आहोत, आम्ही हे निश्चितपणे म्हटलं की शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे. कर्जमाफीचा मुद्दा, कर्ज माफ आम्ही करू, हे संपूर्ण निवडणूक प्रचारात आम्ही म्हटलेलं हा परत शब्दछल नाही का मग माफी आणि शब्दछल मुक्ती? नाही, तुम्ही काही म्हणा, आम्ही काय म्हणालो ते मी सांगतो. हां. तुम्ही शब्दछल वापरायचं तुम्ही वापरा, तुम्हाला शब्द वापरण्याची हौस असेल तुम्ही वापरा. पण आता जर आपण तपशिलात जाऊन चर्चा करतो, आम्ही काय बोललो काय केलं हा मुद्दा सोडून द्या. ज्या मुद्द्यांवरून आज कर्जमाफी या विषयाबद्दल कसं आहे, मला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं एका बाजूने मी अभिनंदन करतो की जनतेने विरोधी पक्षात ह्यांना पाठवल्यानंतर थोडं अडखळत काय होईना पण विरोधी पक्षात आपण आहोत असं समजून घेण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात. चांगली गोष्ट आहे, अडखळत. पण
ते अनेक गोष्टी विसरत आहेत. 2008चा उल्लेख मी केला. माझ्या हातात एक भाषण आहे, 21 एप्रिल 2008. त्यावेळेला देशाचे कृषी मंत्री होते शरदचंद्रजी पवार. त्यांनी लोकसभेमध्ये हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, वी आर नॉट इन अ पोझिशन टू टेक न्यू रिस्पॉन्सिबिलिटीज. पुन्हा नवीन कर्जमाफी आम्ही देणार नाही. आणि मराठी वर्तमानपत्रांनी त्या भाषणाचं मथळे असे दिले होते, शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी नाही. 21 एप्रिल 2008. बरं, शरदचंद्रजी पवार यांचं कृषी क्षेत्रातला अधिकार तर नाही पण प्रचंड आहे. नाही, मला बोलू द्या ना. हां, म्हणजे त्यांचा अधिकार कोणी नाकारणार नाही आणि आमच्यासारखे तर कोणीच नाकारू शकत नाही, कारण आम्हाला शेतीतलं काहीच कळत नाही. बटाटे हवेत लागतात आणि वांगी जमिनीच्या पोटात लागतात असं समजणारे आम्ही पामर लोक आहोत. त्यामुळे हे जे पवार साहेबांनी सांगितलं होतं की पुन्हा शेतकऱ्याला कर्जमाफी देणार नाही, आम्ही अशी कुठलीही भाषा वापरलेली नाही. आम्ही उलट आजही हेच म्हणतो की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सुद्धा कर्जमाफी देण्याची तयारी असं तुम्ही म्हणताय ना. मला बोलू द्या ना. मी सगळे मुद्दे स्पष्ट करतो. ज्या 2008च्या कर्जमाफीचा उल्लेख पुन्हा पुन्हा होतोय, त्या कर्जमाफीचं भाई, आपण दोघेही जाणकार नेते आहात, CAGने काय त्या कर्जमाफीबद्दल, महाराष्ट्रातल्या कर्जमाफीबद्दल म्हटलंय त्याचे अहवाल उपलब्ध आहेत. तुमच्या सरकारच्या वाचा. सगळ्याचे नाही, तुमचे वापरा ना. ज्या कर्जमाफीबद्दल तिथले सुद्धा आहेत. बोलतो, ज्या कर्जमाफीबद्दल बोलतो आहोत, त्या कर्जमाफीची अंमलबजावणी महाराष्ट्रात कोणत्या पद्धतीने झाली आणि शेतकऱ्याला फायदा झाला नाही, हे CAGने म्हणून ठेवलंय. आपण त्याच्या पुढे तपशीलवार नाही जाऊया जाऊ, तपशील त्याच्या पुढचं 2012च्या दुष्काळाचा उल्लेख केला आणि तो खरा आहे. 2012चा दुष्काळ हा महाराष्ट्रातला 50 वर्षातला भीषण दुष्काळ होता. 1972च्या दुष्काळानंतरचा भीषण दुष्काळ 2012 11, 12, 13, 3 वर्ष होता. आता मला एक सांगा तुम्ही, निवडणुका हरल्यानंतर ज्यांना कर्जमाफीची आठवण झाली त्यांनी 2012मध्ये 13मध्ये आपण कर्जमाफी देऊया असं का नाही म्हटलं? आणि त्यावेळेला भीषण दुष्काळ, 50 वर्षातला भीषण दुष्काळ ज्या वर्षी होता, त्या वर्षी या सरकारने फक्त 700 कोटी रुपये पीक विम्याच्या पोटी दिले. या वर्षी आम्ही 1600 कोटी रुपये एका वर्षात शेतकऱ्यांना दिले पीक विमा पोटी. त्यामुळे या सगळ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी निलमताईकडे जायचं मला. ज्या पद्धतीने या विषयाबद्दल ती करण्याचा अधिकार. निलमताई, तुम्हाला काय वाटतं नेमकं? आता विरोधकांनी रान उठवलंय, शिवसेना देखील त्यांच्यासोबत सहभागी झाली आहेत, कुठेतरी क्रेडिट जाणार आहे म्हणून सरकार थांबलंय का? पहिली गोष्ट अशी की 2.5 वर्ष या कर्जमुक्तीच्या विषयाला का दिरंगाई व्हावी, हा एक फार मोठा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टीला चालना मिळाली परत एकदा एका अर्थाने. याला कारण अर्थातच म्हणजे शेतकरी आत्महत्या सातत्याने होतातच आहेत. नवीन वर्ष सुरू झालं 2017ला, त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी आत्महत्यांना कुठे खंड पडला असं आपल्याला चित्र दिसलं नाही आहे. त्याचबरोबर ज्याला उत्तर प्रदेशच्या प्रचाराच्या दरम्यान उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांना कर्ज माफीच्या बद्दलची घोषणा झाली, त्यावेळेला परत एक प्रश्न तयार झाला की अरे महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांनी काय घोडं वारलंय की जेणेकरून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बद्दल असा दुजाभाव केला जातोय. एक बरं, दुसरं एक शब्द होता म्हणजे की काल माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी पत्रक काढून परत एकदा म्हटलं की असं मानलं जात होतं की अशा घोषणा ज्या आहेत त्या काहीतरी निवडणुकीपुरत्या केलेल्या खेळ्या किंवा चुनावी जुमला अशा पद्धतीचा आहे किंवा काय, पण तो तसा नाही. हे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी दाखवलं आणि भारतीय जनता पक्षाचे ते मुख्यमंत्री आहेत, पण त्यांचं ते अगदी आम्हाला योग्य वाटलं म्हणणं जे आहे ते, आणि त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टीचं निश्चितपणाने स्वागत केलेलं आहे, अभिनंदन करतो आम्ही त्यांचं. आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पहिल्याच कॅबिनेटमध्ये जे करता आलं ते महाराष्ट्रामध्ये का होऊ नये हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरं, केवळ उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांची काहीतरी आपल्याला तुलना किंवा स्पर्धा करायची आहे का, तर तशातला भाग नाही आहे. हा जो विषय तो राजकीय इच्छाशक्तीचा जसा आहे तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या ज्या विविध गरजा आहेत त्याच्याबद्दलचा सुद्धा हा प्रश्न आहे. आम्ही कधीही असं म्हणत नाही आहोत की कर्जमुक्ती हा एकमेव माध्यम आहे सर्व प्रश्न सोडवायचं. आज जवळजवळ 15 वर्ष मी सभागृहात आहे
आणि आम्ही ज्याला विरोधी पक्षात होतो त्यावेळेला सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या प्रश्नावरती आम्ही अनेक वेळेला आवाज उठवलेला आहे. पण सत्तेत आल्यावर सुद्धा जिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या ठिकाणी केवळ सरकारच्या पंचनाम्यावर न थांबता ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांच्या घरी जातो किंवा भेटतो तर आपल्याला असं चित्र दिसतं की 40,000चं कर्ज, 50,000चं कर्ज आणि त्याची भरपाई करता येत नाहीये. विशेषतः दुष्काळाच्या सुमाराला आपण ते चित्र पाहिलं. पण आज सुद्धा मला विशेष वाटतं या बाबतीमध्ये, याच्यावरती सभागृहात सुद्धा बराचसा विधान परिषदेमध्ये गोंधळ झाला आणि खरं वाईट वाटतं या गोष्टीचं की आम्ही सरकारमध्ये आहोत परंतु पारदर्शकता नाहीच आहे. कारण हे जे परिपत्रक सरकारने काढलं होतं सहकार विभागाने आणि त्या परिपत्रकाच्या मध्ये सहकार आयुक्त व निबंधक यांनी म्हटलं होतं की बँकांकडून शेतकऱ्यांना देय असलेल्या पीक विमा नुकसान भरपाईच्या रकमेतून, म्हणजे रामेश्वर भुसारे कशासाठी गेले तिथे मंत्रालयामध्ये तर 2015 मधलं जे काही त्यांचं नुकसान झालं होतं गारपेटीने ती नुकसान भरपाई अजूनही मिळाली नाहीये. आणि त्याच वेळेला 22 मार्च 17ला परिपत्रक काय निघतंय सहकार विभागामधून आणि ते असं म्हणतायत की पीक विमा नुकसान भरपाईच्या रकमेतून आम्ही पीक कर्ज वसुली करतो आहे. तो निर्णय आणि नंतर त्याच्यामध्ये मागे घेतला. सूचना काय दिली तर 50% रक्कम मंजूर करा आणि तो निर्णय मागे घ्यायला लागला. त्यामुळे आमचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की अन्न सुरक्षा योजना 3 विभागामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशामध्ये लागू आहे. जलसंधारणचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे पण शेतीमालाला भाव योग्य तो मिळणं हे झालंय का? तर मग फ्लॉवर किंवा टोमॅटो किंवा कांदा जाळून टाकायची वेळ शेतकऱ्यांवरती यायला नको पाहिजे होती. दुसरा प्रश्न येतोय तो म्हणजे बारदानं मिळणं धान्य उत्पादकांना, जेणेकरून विक्रीची व्यवस्था अचूक पद्धतीने झाली पाहिजे. ती झाली का? तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा निर्णय शेतकऱ्यांची नुकताच आता प्रचंड बातमी आली आहे त्या कोंडी झाली संदर्भातला आणि निर्णय. सभागृहामध्ये वारंवार तो विषय घ्यायला लागला. नीलमताई, आणि आता थोडक्यात तुम्हाला तिसरा म्हणायचं खरा की मुद्दा असा आहे की इच्छाशक्ती एकामागून एक दाखवत आत्महत्या नाहीये होत आहेत. सरकार. नीलमताई, इच्छाशक्ती दाखवत नाही असं तुमचं स्पष्ट म्हणणं आहे. मला असं वाटतं की थोडक्यात नाही, इच्छाशक्ती दाखवण्याबरोबर आम्हाला असं वाटतं की सीएम साहेबांचा अभ्यास भरपूर आहे. ते खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे म्हणून तर मुख्यमंत्री झालेत ते आणि पूर्वीपासून अभ्यासू होते मुख्यमंत्री नसताना सुद्धा. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचा अभ्यास राज्य सरकारने लवकरात लवकर 2.5 करून वर्षात तो झाला ती असावा असं कर्जमुक्तीची तुम्हाला घोषणा देखील करावी वाटतं. ही आमची अपेक्षा आहे. माधव भंडारी, मला 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 नाही, आता त्याचा एका दिवसात होऊ शकतो अभ्यास, असं काय नाही. मी त्यांना अडवलं नाही त्याच्यामध्ये. एकतर ते त्यांच्या मॅनिफेस्टोचे चेअरमन होते, बरोबर आहे, त्यामुळे मॅनिफेस्टो त्यांनाच जास्त माहिती. आणि देशभरामध्ये वादळासारखे प्रचार करणारे देशाचे पंतप्रधान त्यांनी केलेली वक्तव्य आणि ह्यांच्या सरकारने गेल्या 2-2.5 वर्षामध्ये यांच्या म्हणण्याप्रमाणे दिलेले पैसे, आता ह्यांनी पैसे कोणाला दिले ते बघा. मी सुरुवातीला म्हणालो देशाच्या पंतप्रधानांनी सगळ्यात पहिलं कर्ज कुणाचं माफ केलं तर उद्योगपतींचं, यांच्या सरकारने कुणाचं केलं तर सावकारांचं. आपल्याला आठवत असेल गेल्या वर्षी, आणि ज्याच्यावर हे घडलेलं आहे, गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या सगळ्या योजना एकत्र करून 1600 कोटी जे सांगतात आहेत, निदान तिथे चेअरमन होतात, मी दोन्ही सभागृहामधला सदस्य आहे, थोडा अभ्यास करतो. माझं नाव भंडारी नसल्यामुळे मला तेवढा अभ्यास नाही करता येत तुमच्यासारखा, परंतु माझं नाव जगताप नसल्यामुळे काय होत नाही परीक्षेचे दिवस आहेत त्यामुळे अभ्यासाची चर्चा जास्त आहे. आणि त्यामुळे त्यांनी पैसे कुणाचे माफ केले, मग हे कुठं त्यांच्या ह्याच्यात लिहिलं होतं ना, केंद्राच्या यांच्या मॅनिफेस्टोत लिहिलं होतं. म्हणजे तिकडे उद्योगपतींचं कर्ज माफ करायचं 1,57,000 कोटी, इथे सगळ्या योजना एकत्र करून आम्ही शेतकऱ्यांसाठी काय करतोय दाखवताना कर्जमाफी केली सावकारांची. सावकारांना शेतकऱ्यांना कर्ज देताच येत नाही. कायदा आहे आपला कायदाच आहे. कारण हां नाही, बाईंनी चांगला मुद्दा सांगितला. ठीक आहे, या मुद्द्यावर मला येतो येतो. त्या आणि मुद्द्यावर. म्हणून- मी आणि आहे, म्हणून- त्या मुद्द्यावर. आणि नाही, म्हणून नाही, याच नाही, मुख्यमंत्र्यांनी- बाईंनी एक खूप मिनिट, चांगला या मुद्दा माधव भंडारी सांगितला. तुमच्याकडे येणार आहे. त्याचं भाई, श्रेय घेतलं. तुमचे मुद्दे सगळे कृषी मंत्र्यांनी श्रेय घेतलं की आम्ही डायरेक्ट
सरकार सावकारांची कर्ज माफ केली, बाईंनी बरोबर आहे. अतिशय चांगला शेतकरी मुद्दा तुम्हाला सांगितला. दिसणार कायद्याचा नाही. मुद्दा सांगितला. आणि कायद्याच्या- शेतकऱ्याची कर्जमाफी यांना दिसत नाही, यांना सावकाराची दिसते. या देशातल्या उद्योगपतींची कर्जमाफी यांना दिसते, परंतु देशाच्या त्या बळीराजाची, ज्या शेतकऱ्याची यांना कर्जमाफी भाई, हे सगळ्या मुद्द्यावर आपण उत्तर घेणार आहात. नाही, ब्रेकची वेळ झाली. ब्रेक नंतर मी तुमच्याचकडे येणार आहे, कारण नीलमताईंनी जो मुद्दा उपस्थित केलाय त्यामुळे शिवसेनेमुळे तुमची कोंडी झाली आहे का, आणि भाईंनी उपस्थित केलेले मुद्दे, या सगळ्यावर आपण बोलूया. पण एक छोटासा ब्रेक आपण या ठिकाणी घेऊया. ब्रेकवर जाताना पुन्हा एकदा आपला प्रश्न बघा. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानं राज्यात भाजप सरकारची कोंडी झाली आहे का? नजर टाकूया पोलवर. होय 53% लोक म्हणताय होय सरकारची कोंडी झाली आहे, 47% लोक म्हणतायत नाही. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानं राज्यात भाजप सरकारची कोंडी झाली आहे का, या विषयावर आपण चर्चा करतोय. ब्रेकनंतर आपण माधव भांडारी यांच्याकडे जाऊया. ब्रेकवर जाण्यापूर्वी जो मुद्दा भाई यांनी उपस्थित केला होता, तसंच नीलम गोरे यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता, भाई खरोखर आता विरोधकांसोबत शिवसेना देखील आक्रमक झाल्यामुळे तुमची कोंडी झाली आहे का? आणि नीलमताई म्हणतात इच्छाशक्ती दाखवायला हवी आणि मुख्यमंत्र्यांचा अभ्यास दांडगा आहे, म्हणजे हे सगळ्यांनाच माहिती. भाई तुम्ही मला म्हणालात का? सॉरी माधवजी. माझी हरकत नाही त्याला, सन्मान आहे तो. सन्मान आहे. त्याच्यात 2-3 मुद्दे आहेत. जिथे आपण श्रेयाचा सुरुवातीला उल्लेख केला होता की आता कर्जमाफी दिली तर श्रेय दुसऱ्याला जाईल म्हणून आम्ही देत नाही आहोत का वगैरे, असं एक तुम्हाला सुचवायचा प्रयत्न करायचा आहे. एखादा माणूस याच्याकडे दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा बघू शकेल की आम्ही कर्जमाफी करण्याची तयारी दाखवतो, तयारी सुरू केली आहे म्हणून सुद्धा आंदोलनं सुरू झाली असंही कोणीतरी म्हणू शकेल. पण मी तसं म्हणत नाही. म्हणून मी सुरुवातीला पण सांगितलं मी तसं आम्ही म्हणत पहिल्या नाही. पण मी तसं म्हणत नाही. मी अडवत नाही त्याला. नाही, मी तसं म्हणतही नाही. त्यामुळे हा श्रेयाचा मुद्दा नाही. जो मुद्दा आहे तो पहिल्या सुरुवातीपासून आम्ही जो मुद्दा मांडत आलेलो आहोत की राज्यातल्या शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढली पाहिजे. राज्यातलं शेती क्षेत्र हे सस्टेनेबल झालं पाहिजे आणि शेतीमधून शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळणं, त्याला जरी कर्ज घ्यावं लागलं तरी ते त्याला फेडता येणं आणि पुन्हा पुन्हा घेता यावं, त्याचं आर्थिक व्यवहार चांगले चालले पाहिजेत, या पद्धतीने शेतीची परिस्थिती आली पाहिजे. ह्या भूमिकेतून आम्ही सातत्याने शेतीच्या क्षेत्राकडे बघत आलो. आणि म्हणून मगाशी मी काय आकडेवारी सांगितली, त्यांनी भाईंनी सावकारांच्या कर्जाचा उल्लेख केला आणि सावकारांना शेतकऱ्याला कर्जच देता येत नाही असा कायदा आहे असंही सांगितलं. पण ही सगळी जी कर्ज सावकारांकडची कर्ज होती, सावकारांची कर्ज माफ नाही केली, शेतकऱ्यांची कर्ज माफ केली. आणि ती शेतकऱ्यांकडची कर्ज, शेतकऱ्यांना जी दिलेली कर्ज होती ते सावकारांनी दिलेली कर्ज ती यांच्याच राज्याच्या काळात दिलेली होती. आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीररित्या सांगितलं की आम्ही डायरेक्ट सावकारांना पैसे दिलेले आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला माहिती नसेल तर पूर्ण माहिती घ्या. मला माहिती आहे. नाही माहिती आपल्याला. ठीक आहे, मग नीलमताईंना पण विचारूया. त्यांना त्या पण विचारा. सध्या नीलमताईंना विचारा. नीलमताई सावकारांची कर्ज माफ केली की शेतकऱ्यांची केली? यांच्या सरकारच्या काळामध्ये सावकारांनी दिलेली कर्ज होती आणि मग जर त्यांच्यावर- कायदा यांचा अहो, होता तर त्यांच्यावर मग ते काय- सावकारांना नीलमताई, कर्ज दिली कितीतरी कशी आणि त्या सावकारांना सावकारांवर काय केसेस कारवाई दाखल केली? केल्या आम्ही. अहो, दोन त्या गोष्टी. सावकारांच्या वरती नीलमताई. केसेस तुम्ही दाखल करणाऱ्या म्हणताना ते सानंद आहे सावकार तुमचेच आहेत ना. नाही, ठीक आहे, विचार. आणि नीलमताई दिलेलं कोणाची? होतं. हा, आणि त्याच्याबरोबर तुमचे काय काय नाही, उद्योग याच्यात चालले दोन- हे सगळ्यांना माहिती आहे. मला एक मिनिट हां, बोला नीलमताई. नाही, याच्यामध्ये मुद्दा असा आहे की जे खाजगी सावकार आहेत ते खाजगी सावकारपैकी अनेक सावकार हे लायसन्स प्राप्त सावकार आहेत आणि कोणाची कर्ज माफ होऊ शकली तर ती ज्यांच्या लायसन्स आहे, ज्यांच्याकडे परवाने होते खाजगी सावकारांचे, त्यांची कर्ज शेवटी शेतकऱ्यांनी माफ करायची असतील तर खाजगी सावकारांना पैसे दिल्याशिवाय शेतकरी मुक्तच होऊ शकणार नव्हते. पण त्याच्यात टेक्निकल एक तिढा असा होता की अनेक सावकारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लिहून घेतल्या होत्या आणि याच्या पूर्वीच्या सरकारने 2008 पासून जवळजवळ 2013 पर्यंत या सावकार विरोधी विधेयकात इतका उशीर झाला प्रचंड आणि त्याच्यामुळे ज्या सावकारांनी जमिनी लोकांकडून लिहून घेतल्या होत्या पॉवर ऑफ अटॉर्नी करून, मधल्या काळामध्ये ते शेतकरी त्यांच्या जमिनी गिळंकृत झाल्या. कधी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असतानाचा. या सरकारने खाजगी सावकारांचे पैसे माफ केले हे खरं आहे, पण ते जर का केले नसते तर सावकारांनी ज्या जमिनी लिहून घेतल्या गेल्या
तर त्या सुद्धा परत शेतकऱ्याला मिळताना अडचण झाली असती. ताई एकदा ठरवा दुसरं आम्ही तुम्ही ही पण मागणी ताई केली. एकदा ठरवा या तुम्ही आधी- ताई एकदा नाही, ठरवा नाही. तुम्ही भाई, शेतकऱ्यांचं असं माहितीये बोलताय काय? की तुम्ही कर्ज याचं नाही, बोलताय भाई, एकदा नाही, ठरवा नाही, आता नाही भाई, माझं पूर्ण होऊ दे, माझं पूर्ण होऊ तुमचं होऊ दे. द्याच मी पण सभागृहात आहे, तुम्ही पण सभागृहात आहात, दोन्ही सभागृहांमध्ये. आणि हे पहा काय माहितीये का, आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बोलतोय, याचा अर्थ सरकारचा खासगी सावकारांच्या विरोधातला जो काही निर्णय होता त्या हेतूवरती मी शंका घेऊ शकत नाही. अहो तो म्हणून हेतूच शंका घेऊ शक्याचा शकत नाही. आहे म्हणून काय तुमचं मला पुढचा प्रश्न विचार. नाही माझा पूर्ण होऊ दे, माझा पूर्ण होऊ दे. हा, पूर्ण करा. मला असं म्हणायचंय की गेले त्याच्या आधी 5 वर्ष अधिवेशनं बघून अधिवेशनं गेली, केवढा गदारोळ झाला. कैलासवासी आबासाहेब पाटील नेहमी म्हणायचे की त्या सावकाराला कोपरापासून ढोपरापासून फाडून काढलं पाहिजे म्हणून. पण प्रत्यक्षात खासगी सावकारी बोकाळली आणि लोक जेव्हा बँकांमधल्या अडचणी तयार झाला तेव्हा परत खासगी सावकाराकडे मायबाप म्हणून जायला लागले आणि खासगी सावकाराच्यामुळे एक कर्ज वाढण्याचं प्रमाण आणि शेतकऱ्यांची असहाय्यता वाढते. आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवरचा तो घेतलेला निर्णय आहे. काय माहितीये का, समजा मी उलट म्हणते तुम्हाला भाई, जर का आमचं सरकार सुदैवाने त्यावेळेला म्हणजे आलंच नसतं, जे काय आहे शिवसेना भाजपचं ते, तर तुम्हाला सुद्धा खासगी सावकाराच्या बद्दल निर्णय घ्यावाच लागला असता ना. नाही. त्याच्यामुळे मला काय वाटतंय की खासगी सावकाराच्या संदर्भात जो निर्णय झाला तो अजून परिणामकारक व्हायला पाहिजे याच्यात शंका नाहीये. परंतु याचा अर्थ सरकारचा हेतू चुकीचा होता असं म्हणणं मला तर योग्य वाटत नाही. मुद्दा आहे का, फक्त मला बरं, फक्त थोडक्यात. दुरुस्त करायचं आहे. ताई आपण अभ्यासू आहात, आपण नेहमी अभ्यासू बोलता. खाजगी सावकारांना सुद्धा शेतकऱ्यांना कर्ज देता येत नाही हा कायदा आहे. जरा कायदा एकदा वाचून बघा. आणि तो आपला कायदा आहे, आपण बनवलेला कायदा आहे, आपल्या सभागृहामध्ये पण झालेला तो कायदा आता झाला ना. आता माफ करा मग मला कायदा जरा. असल्यावर कायदा माफ करा मला. 5 वर्ष मला दिरंगाई माफ झाली करा, ना, माफ करा मध्य ताई, काळात माफ दिलं करा ना त्यांनी ताई, माफ करा. त्यांनी कर्ज दिली आणि जमीन पहिल्यापासूनचा घेऊन आहे तो घेतलं. कायदा, पहिल्यापासून त्या कायद्यामधलं हे सानंदाची कलम केस काय आहे. आहे? त्यामुळे तुमच्या सरकारच्या हेतूवर पण यासाठी बेकायदेशीर शंका आहे. केली. तुम्ही कर्ज माफी त्या सावकारांची केली, त्यांना डायरेक्ट पैसे दिले आणि त्याचं हे तुम्ही सभागृहामध्ये एवढं मिरवत होतात तुम्ही, आम्ही सावकारांचे डायरेक्ट पैसे दिले वगैरे, त्याच्यावर फार मिरवत होतात तुम्ही. त्यामुळे तुमच्या हेतूबद्दल नक्कीच शंका तयार होते. आणि ताई तुमच्याबद्दल आमचं चांगलं मत आहे, परंतु तुमच्याबद्दल तरी आम्हाला शंका येऊ नये असंच जर आपण बोललात तर बरं होईल. माझ्या कानाला बरं वाटेल असं नव्हे, कायद्याला बरं वाटेल असं. नाही, आपण नाही, जयदेव नाही, गायकवाड एक- यांच्याकडे एक मला मिनिट, जायचंय. एक हा मिनिट. मुद्दा पूर्ण करा, मला कायद्याला time बरं नाही. वाटण्याचा जो मुद्दा आहे, हो, कायदा कायद्याचा आहे. त्याचबद्दल मी आपल्या पुन्हा हे लक्षात आणून देतो की ज्या काळामध्ये शेतकऱ्याला सावकार कर्ज देऊ शकत नाहीत असा कायदा अस्तित्वात होता, त्या कायद्याची अंमलबजावणी करणारं तुमचं सरकार होतं. सावकारांचं, खाजगी सावकारांना ढोपरापासून कोपरापर्यंत सोलून काढणारे गृहमंत्री तिथे होते. आणि तरीसुद्धा हा शेतकरी खाजगी सावकारीच्या जाळ्यात सापडलेला होता. ही वस्तुस्थिती नाकारता येत त्यांना नाही. कित्येक ऐकून घ्या, लोकांना ऐकून काय घ्या. म्हणायचं? आता ऐकून आपण आता घ्या, कर्जमाफी ऐकून घ्या. थोडं- नाही, मला पूर्ण करू द्या, मला हा, पूर्ण तर करू पूर्ण द्या. लवकर करा. मला पूर्ण तर करू द्या. ती आणि हा जो खाजगी सावकारीच्या विळख्यात सापडलेला शेतकरी होता, हा छोटा शेतकरी होता, अल्पभूधारक शेतकरी होता. त्याचे सुद्धा गुंठे, 2 गुंठे, 4 गुंठ्याचे तुकडे हे खाजगी सावकाराच्या जबड्यात सापडलेले होते. ते सोडवण्याचं काम आमच्या सरकारने केलं. तर Direct पैसे सावकाराला हा, मग देण्याची काय आवश्यकता आहे? तोच मुद्दा आहे. डायरेक्ट देण्याच्या मध्येच कारण आहे. शेतकऱ्याला देतो, ऐका शेतकरी ना. नाही, या मुद्द्याच्या पुढे जाऊया आपण. तुम्ही ज्याला आक्षेप घेतात ना, तुम्ही जी 2008ची कर्जमाफी केली, त्या कर्जमाफीतला किती पैसा शेतकऱ्याच्या खात्यात गेला? हा, तो पैसा गेला तुमच्या जिल्हा बँकांना सोडवण्यामध्ये. आणि त्या जिल्हा तुम्ही त्या जिल्हा बँकांना सोडवून त्या जिल्हा बँकांचं दिवाळखोरीमध्ये त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलात आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान नाही, हे- झालं. आणि एक या मिनिट. महाराष्ट्राच्या त्या जिल्हा शेतकऱ्याचं जे नुकसान बँकांना तुम्ही केलं शेतकऱ्यांना ते नुकसान कर्ज हातपाय धरून देण्याचा आलेलं नाही. कायदा आहे. त्या जिल्हा बँकेचे तुम्ही हे शेतकऱ्यांचं बघा, जे कर्ज होतं भाई, ते आता त्या आता जिल्हा हे बँका तुम्ही असतील, ऐकून घ्या. cooperative बँका असतील. नाही, पण नाही, ते नाही, शेतकऱ्याच्या खात्यात गेलं नाही शेतकरी ना. भाई 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 नाही, हे नाही, हा जो हे- मुद्दा आहे ना आताचा, हा गेल्या अनेक म्हणजे असं नाही आपण याच्यावर राजकीय विधान आता राजकीय नाही विधान राजकीय म्हणून नाही म्हणत मी, पण यावर वाद आपण परत आपल्या मुद्द्यावर आहे. जयदेव गायकवाड. नाही, मुद्दा तोच नाही, आहे. नाही. भाई जो म्हणताय तोच मुद्दा आहे की जर खाजगी सावकाराच्या खात्यामध्ये आमच्या सरकारने पैसे भरले असतील तर सरकार कसं करू तो शकतं? सरकार नाही त्या करू शकत. सरकारने शेतकऱ्याला कर्जमुक्त नाही, भाई, केलं, त्याची कायदा जमीन सांगतोय. मोकळी केली. पण
यांनी ज्या बँकांचं जिल्हा बँकांची धन केली त्यामुळे पैसा जिल्हा बँकांच्या खात्यात गेला, पण शेतकरी कर्जमुक्त झाला नाही. शेतकरी पुन्हा अहो, तेवढ्याच त्या कर्जबाजारी शेतकऱ्याचंच राहिला. कर्ज आणि माफ झालं कसलं ते. शेतकऱ्याचं कर्ज हो. माफ झालं नाही हो, त्या झालं ना माफ. बँकेचं. तेच तर म्हणून नाही, त्या अजून या मला लक्षात नाही. घ्या तुम्ही. एकदा तुम्ही जिल्हा बँकांची अच्छा, धन अच्छा. करण्यासाठी जे धन राजकारण केलं, कसली? त्या शेतकऱ्याचंच जिल्हा कर्ज बँकांचं होतं. धन जयदेव गेलं, गायकवाड. जिल्हा बँका मग एक का मिनिट जिल्हा बँका मला. तुम्हाला अवसानात काढावं लागल्या. जयदेव आणि या एवढ्या करोडो नाही, रुपये मला हजारो पण करोड म्हणतायचं रुपये माझा तुम्ही जिल्हा point of बँकांच्या order आहे. खात्यात जमा केले नाही, आणि एक मग मिनिट. तुम्हाला जिल्हा बँका अवसानात का काढाव्या लागल्या? जयदेव गायकवाड बोला. आणि आपलं जे आर्ग्युमेंट चालू आहे त्याच्यामध्ये मला थोडासा हस्तक्षेप करायचा, कारण जे आपण शेतकऱ्यांच्या कर्ज माफीबद्दल बोलत हा, मला असताना तेच म्हणायचं होतं. आपण परत त्या आपण मुद्द्यावर- भाजपच्या वतीने कर्जमुक्ती किंवा त्याची जी परिभाषा जी त्याच्यामध्ये बदल आम्ही तुमच्यापेक्षा वेगळा विचार करतो आहोत असं एक सारखं महाराष्ट्राला सांगण्याचा ते प्रयत्न, प्रत्यक्षामध्ये त्यांच्या मागे त्यांची आयडिओलॉजी असेल, म्हणजे काय तात्विक बैठक असेल किंवा शेतकऱ्यांना एकदम असं दरवेळेला कर्ज माफी करण्यामुळे काही फायदा होत नाही म्हणून अशा प्रकारचं एक आर्ग्युमेंट डेव्हलप केलं जातं की कर्जमाफी केल्यानंतर देखील ते आत्महत्या करतात. मुळामध्ये त्याचं संशोधन बरोबर झालेलं नाही की कर्जमाफी केले तरी शेतकरी आत्महत्या करतात. अशा प्रकारचं प्रतिपादन करण्याचा मधल्या काळामध्ये अनेक ठिकाणी तो प्रयत्न केला जातो. प्रश्न मला असं सांगायचं की आज त्यांची परिभाषा जी आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं ते बदल देखील करतात. ते थोडं स्पेस डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात भाई. म्हणजे काय की आता आम्ही देखील आता कर्जमाफीच्या संदर्भामध्ये थोडासा सहानुभूतीने विचार करत आहोत. आज मुख्यमंत्र्यांचं आज स्टेटमेंट आहे की ह्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आता आम्ही काही निर्णयाच्या प्रयत्न झाला, आता अभ्यास करणार आहोत. म्हणजे उत्तर आपण- प्रदेशामध्ये बरोबर ऐका, होतं. नाही, नाही. उत्तर प्रदेशामध्ये कशा प्रकारे दिलं त्याचा अभ्यास. मला माधवजींना तेच विचारलं. माधवजी, मुद्दा असा आहे की अधिवेशन सुरू झालं, हा मुद्दा जेव्हा तेव्हापासून म्हणजे मुनगंटीवार देखील तेच सांगतायत आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही करू. अगदी काल देखील मी त्यांचा फोन घेतला तेव्हा म्हणत इंगोले, होते मलाही ते बोलायचं की आहे. मी नक्की दिलं तर येतो. तेव्हा देखील ते म्हणाले की मी टीव्हीवर असं बोलू शकत नाही, हक्कभंग होऊ शकतो, अधिवेशन चालू आहे, तुम्ही अधिवेशनात या संदर्भातला निर्णय होईल आणि तुम्ही 2-3 दिवस थांबा. मग आत्ता नेमकं हे कशासाठी? म्हणजे सगळ्यांना विचार हाच येतोय की क्रेडिट मिळेल, विरोधकांची संघर्ष यात्रा झाली, शिवसेना देखील त्या मुद्द्यावर आक्रमक आहे, मग आपण थांबलोय कशाला? हाच मुद्दा करायची आहे हे तुम्ही मान्य करताय. स्पेस नाही, मग ज्या- वेळ काढूपणा नाही, कशाला? पहिली डेव्हलप पहिली गोष्ट करताय. एक लक्षात घ्या करून टाका. की या विषयामुळे आमच्या सरकारची आमची काही कोंडी झालेली नाही. ज्या संघर्ष यात्रेचा उल्लेख करतात, मला त्या संघर्ष यात्रेबद्दल काही भाष्य करायचं नाही, पण संघर्ष यात्रा ज्या पद्धतीने निघाली, त्याचं ठिकठिकाणी कशा पद्धतीने स्वागत झालं, ठिकठिकाणी त्यांचे किती नेते हजर होते, किती नेते गैरहजर होते, शेतकरी कुठे होते, हे सगळे नाही, प्रश्न त्याच्यावर बाजूला आपण बोलायचं नाही, हे सगळे झालं. प्रश्न बाजूला- बरोबर, ते चर्चा नाही, नाही, हे झाली आहे. सगळे प्रश्न झाली बाजूला चर्चा. ठेवू. त्यामुळे बरोबर. यांच्या संघर्ष यात्रेमुळे, तथाकथित संघर्ष यात्रेमुळे आमच्यावर काही दडपण तयार होईल असं मानण्याचं काही कारण नाही. कारण ही संघर्ष यात्रा नव्हती, त्यांची त्यांचा नाही, प्रवास त्यांनी केला, ठीक आहे, चांगली गोष्ट. नाही, मला परत त्याबद्दल विषयावर फाटे नको काही बोलूया बोलण्याची आपण. गरज नाही. मुद्दा त्यातला जो आहे, आपण कर्जमाफीबद्दल बोलतो, आपण शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याबद्दल बोलतो आणि मुख्यमंत्र्यांच्या अभ्यासाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. जी आज उत्तर प्रदेशच्या कर्जमाफीवरून आता चर्चा सुरू झाली, त्या उत्तर प्रदेशने जी कर्जमाफी देऊ केली त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा वाटा आहे आणि त्यामुळे त्यांनी नेमकं कोणत्या पद्धतीने ही योजना तयार केली आहे, त्याच्यामध्ये काय काय कंपोनंट्स आहेत आणि काय पद्धतीने ते राबवणार आहेत, त्याचा अभ्यास केलाच मी तुम्ही त्यासाठी थांबलाय. पण आम्ही तुमचे त्याचा आमदार अभ्यास गेले कुठे होते जे निदर्शनं करत होते कर्जमाफीसाठी? कसले कर्जमाफीसाठी मध्ये भाजपचे आमदार देखील शिवसेनेसोबत ते देखील आले होते ना निदर्शनाला. कर्जमाफी करावी, शेतकऱ्याला कर्जातून मोकळं करावं, ही आमच्या आमदारांची मागणी आहेच ना. त्याला काय अच्छा, आता त्यांना सांगण्यात आले की आता तुम्ही निदर्शनं करू नका. असं आहे. हे बघा, पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पक्षाच्या आमदारांना पक्षाने काय सांगावं हे सांगण्याचा अधिकार मला वाटतं पक्षाला आहे आणि कदाचित तुम्ही प्रसार माध्यमांच्या नावाखाली जर तुम्ही आम्हाला हे डिक्टेट करण्याचा प्रयत्न नाही करत नाही, असाल, तर अजिबात तसं नाही, करू नका. नाही नाही, अजिबात नाही. तो मुद्दाच नाही आहे. मुद्दा असा- माधवरावांनी एक मुद्दा जो केला तो जास्त महत्वाचा आहे की त्यांनी एक वक्तव्य केलं की युपी सरकारने जी कर्जमाफी जी केलेली आहे त्याच्यामध्ये केंद्राचा सहभाग आहे. हे आज शेतकऱ्यांनी आपल्याला आत्महत्या केली आपल्याला जाते. म्हणजे माझी पूर्ण त्यातली माहिती, त्यांची पूर्ण माहिती आहे असं गृहीत धरून त्याच्यावर माझं वक्तव्य असं आहे की मग ते अधिक गंभीर आहे. त्याचं कारण असं, ज्या वेळेला केंद्राच्या कृषी मंत्र्यांना हे विचारण्यात आलं
ज्यावेळेला शिवसेनेचे आणि मंत्री आणि मुख्यमंत्री जेव्हा याला गेले भेटायला गेलं शिष्टमंडळ भेटायला शिष्टमंडळ, त्यावेळेला केंद्राच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं आम्ही अजिबात मदत करणार नाही, आम्ही कसल्याही प्रकारची आम्ही कर्जमाफीसाठी मदत करणार नाही, हे कृषी मंत्र्यांनी सांगितलं. आणि त्यांनी एक वक्तव्य अजून केलं, आम्ही फक्त बांधील UP उत्तर प्रदेशच्या हो, तो आपण कर्जमाफीला आहोत. आमचा प्रश्न साधा आहे, देशाचे पंतप्रधान ज्या वल्गना करतात किंवा जे जुमलेबाजी करतात, देशाचे कृषी मंत्री ज्या वल्गना करतात आणि एका राज्याला त्या अशा पद्धतीने कर्जमाफीमध्ये मदत करतात, ज्या राज्यामध्ये एकाही शेतकऱ्याची आत्महत्या झाली तरी चिंताजनक आहे, त्या राज्याच्या याच्यामध्ये कमी झाल्या नाही, पण ते याच्यावर बोललो वाईटच ना, आहे. मगाशी बोललो. आमच्या- मला आमच्या निलमताईकडे राज्यामध्ये जायचं. या- निलमताई- या- या नाही, विषयावर नाही, थांबा. आधी यांनी निलमताईंचा भाई मुद्दा. जगतापनी इंगोले माझा आता बोलू द्या हो मला. हो निलमताई गृहीत धरतोय का आपण शेतकऱ्यांना? तुमचा मुद्दा पूर्ण गृहीतच करा. धरतात. नाही नाही नाही, मला साधी गोष्ट अशी दिसते स्पष्ट, भारतभर काय संदेश जातो याच्यामध्ये की उत्तर प्रदेशचे जे शेतकरी आहेत किंवा उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं केंद्रामध्ये आणि देशामध्ये त्यांच्या राज्यामध्ये अधिक वजन आहे, कारण ते निर्णय करू शकतात, ते अंमलबजावणी करत आहेत. आता मॉडेल कुठलं घ्यायचं आपण? मगाशी काही लोक बोलत होते दुसऱ्या एका वाहिनीवरती की उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा कशी ती अपुरी आहे, त्याच्यामध्ये 1 लाखापर्यंतच कर्ज झालंय, त्यातल्या काहीतरी 44% लोकांनी कर्ज घेतलेलं आहे. पण आपण आपल्या इथे जर का पाहिलं, आपली जी आधीची कर्ज माफी होती त्याच्यात 5 एकरची मर्यादा आपण ठरवली होती. आता 5 एकरच्या मर्यादेमध्ये काय झालं, विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये अनेक शेतकरी असे त्यांची 10 एकर 12 एकर जमीन आहे पण कोरडवाहू जमीन आहे आणि त्यांना 5 एकरवरच कर्ज माफ झालं. म्हणजे परत काय प्रश्न तयार झाला, उरलेला कर्जाचा डोंगर तसाच राहिला. सिंचनाचा प्रश्न जो आहे तो खरा धगधगता प्रश्न आहे, याच्या बरोबरीने कर्जाच्या बरोबर शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आहे. हमीभाव. मग जलयुक्त शिवारचा विषय सरकारने हाती घेतला. प्रश्न काय झालाय, जलयुक्त शिवारचा प्रश्न हाती घेतला, हमी भावाबद्दल प्रयत्न चाललाय सरकारचा, पण प्रत्यक्षात आपल्याला दिसलं चित्र काय की कांदा त्याचबरोबर टोमॅटो शेतकऱ्यांना फेकून द्यावे लागले. आम्ही वैजापूर भागात पाहिलं, नाशिकमध्ये पाहिलं, कांदा चाळी ज्या लोकांनी केलेल्या आहेत कांदा टिकवण्यासाठी, जे तिथे त्यांनी असे बरोबर आहे. ताई- छोटे-छोटे ताई, आपल्याला व्यवहार हमी भावाच्या करतात. मुद्द्यावर तर बोलायचं आहे. त्याच्यासाठी नक्की. कांदा योजनाच ते नाहीये. बरोबर. त्यामुळे नाही, या प्रश्न मुद्द्यावर काय आपण माहितीये का, बोलूया. मला एक- असं वाटतं स्वतःला हां. आणि शिवसेनेची हीच भूमिका आहे. नाही नक्की एक छोटासा ब्रेक घेऊन आपण या संदर्भात पुन्हा बोलणार आहोत. जर कर्जमाफीचा निर्णयाला वेळ लागणार असेल तर उत्पादन जास्त झालं आहे, मग आपण शेतकऱ्यांना हमीभाव का देऊ शकत नाही, इतर ठिकाणी तातडीने उपाययोजना आपण इतर बाबतीत का करू शकत नाही, याही मुद्द्यावर आपण बोलूया. आपला आजचा सवाल बघा, उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानं राज्यात भाजप सरकारची कोंडी झाली का? पोल बघूया. 54% लोक म्हणतायत होय, 46% लोक म्हणतायत नाही. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटू. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानं राज्यात भाजप सरकारची कोंडी झाली आहे का, हा आपला आजचा सवाल. आपण ब्रेक नंतर आता थोडंसं इतर मुद्द्यांविषयी बोलूया. कर्जमाफीसाठी सरकार अभ्यास करतंय हे आपण थोडा वेळ गृहीत धरूया. मात्र 2.5 वर्षात शेतकऱ्यांना हमीभाव देखील द्यायला हवा. यंदा उत्पन्न चांगलं झालेलं आहे, पाऊस चांगला पडलेला आहे, इतके वर्ष दुष्काळ होता, मग उत्पादन चांगलं झाल्यानंतर किमान त्यांना हमीभाव तरी मिळायला हवा. याबाबत काय उपाययोजना आपण करू शकलो? कारण योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने 80 लाख क्विंटल गहू हमीभावामध्ये खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याशिवाय बटाट्याचं उत्पन्न जास्त झालं त्याला न्याय देण्याचा त्यांनी काल निर्णय घेतला. याशिवाय 24 तास वीज देण्याचा निर्णय, अनेक महत्त्वाचे निर्णय देखील त्यांनी घेतलेले आहे. याचं अनुकरण आपण कधी करणार की यासाठी देखील आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. थोडक्यात जयदेव गायकवाड, तुम्हाला काय वाटतं, हमीभावासारखा मुद्दा, उत्पादन खर्च जास्त आहे, विक्रीचा मुद्दा कमी आहे, यासाठी देखील शेतकरी हवाल दिलाय, तातडीने या संदर्भात काय उपाय? अगदी बरोबर आहे. एवढंच नव्हे तर खरं म्हणजे उत्पादन खर्चापेक्षा कमी मोबदला मिळतो म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. म्हणजे मधल्या काळामध्ये तुम्ही पाहिलं की परत त्या नोटाबंदीचा देखील शेतकऱ्यांवर एवढा मोठा परिणाम झाला. म्हणजे सातत्याने 12, 13, 14 नोटाबंदी आणि मी अशी एकदा पाहिलं होतं की संत्री निर्माण झाली, त्याचे निलाव ठरले,
एका एकराला 5 लाख रुपये देऊ, त्या बागेला देऊ म्हटल्यानंतर त्या दरम्यानच्या काळामध्ये नोटाबंदी झाल्याबरोबर जेव्हा तो शेतकरी त्या व्यापाऱ्याकडे गेला आणि म्हटलं तू 5 लाख रुपये देणार होता, मला ते संत्री तयार झाली. व्यापारी म्हटलं की आता मी कुठून देऊ तुला 5 लाख नाही, मी तुला 50,000 रुपये देईल. शेतकऱ्यांनी काय करावं? अशा प्रकारे सर्व शेतकरी त्या दरम्यानच्या काळामध्ये या सीझनमध्ये मेले. म्हणजे त्याचे असे विपरीत परिणाम झाले. तुम्ही म्हणता तसा हमी भाव हा शेतकऱ्यांना मिळत नाही, हे सर्वात दुर्दैव आपल्या याच्या देशात. म्हणजे तुरीचा काय झालं आता? तुरी आता एकीकडे आपल्याला जी रिफाईन केलेली तूर आपल्याला 150-200 रुपयांनी घ्यावी लागते आणि प्रत्यक्षामध्ये आज शेतकऱ्याच्या हातामध्ये काय आता मग सांगितलं कांदे आणि टमाटे फेकून द्यावे लागलेले. मला सांगा ना, शेतकरी याच्यातून बाहेर कसा पडणार? त्याला तुम्ही कर्ज माफ केलंच पाहिजे, अशा प्रकारची भूमिका. आणि म्हणून हे जे वातावरण तयार व्हायला नाही, शेतकरी खरं म्हणजे अलीकडच्या विरोधी पक्षाच्या जे आंदोलन आता जो संघर्ष मोर्चा काढला, तर महाराष्ट्रामध्ये त्याची देखील या सरकारला काळजी वाटते. आणि म्हणून ताबडतोबीने यांना आता जर आपण केलं तर यांना श्रेय जाईल याची भीती निश्चितपणे नक्की. आपल्याकडे थोडं प्रत्येकाकडे जायचं. भाई, मला एक मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे. ऐका, हमी भावाचा जो मुद्दा आहे तो स्वामीनाथन आयोगामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांची साधी मागणी आहे हमी भाव द्या. मग स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीचा मुद्दा आला तर तो मग आघाडी सरकारपासून सुरू होतो. पण ती अंमलबजावणी तेव्हापासून का नाही झाली? त्यामुळे तुमच्या भूमिकेबद्दल देखील आपल्या माहिती करता सांगतो, UPAच्या काळामध्ये 10 वर्षामध्ये 3 वेळा हमीभाव हे केले गेले, रिवाईज केले गेले. ह्याच्या 3 वर्षामध्ये ह्यांनी निकष बदलून सुद्धा हमीभाव यांनी ठरवलेले नाहीत. दुसरं महत्त्वाचं, हे जसं म्हणत होते की आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कर्जमाफी नाही, पण यांच्या मॅनिफेस्टोमध्ये हे आहे की वैद्यनाथन कमिटीचा अहवाल आम्ही स्वीकारू आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या उत्पादनावर 50% हे पकडून आम्ही हमीभाव देऊ, हे यांच्या केंद्रीय याच्यामध्ये आहे मॅनिफेस्टोमध्ये. आणि ते तर झालं नाहीच. ह्यांना जो पुळका वाटतोय हा शेतकऱ्यांचा, 4 वर्षांनी प्रथमच एवढा पाऊस झाला. आज तूरची काय अवस्था आहे तुम्हाला नाही आम्हाला माहिती आहे. बारदन नाही नावाखाली यांनी त्याचं हे केलं आहे. म्हणजे 9,500चा हमीभाव 5100 रुपये, आणि ते सुद्धा त्यांनी त्याची खरेदी थांबवली. तिकडे हे खुलं करून दिलं नाही. म्हणजे तुम्हाला एक्सपोर्ट करायला त्यांना ते मार्केट ओपन करून दिलं नाही. जर समजा आज अनेक वर्षाने पीक तयार झालं, कांदा जाळायला लागला शेतकरी, कारण कांदा 40 पैसे हे झाला किलोने यायला लागला, त्याला ते काढण्याचे जेवढे पैसे लागतील तेवढेही मिळत नाही. टोमॅटो रस्त्यावर टाकला, तुवर जाळली. मग आमचं असं म्हणणं आपण जरी हमीभाव देऊन जरी त्यांना दिलासा दिला असता या हंगामाचा, तर शेतकऱ्यांनी जो निर्णय घेतलाय याचा आपल्याला तातडीने ते तरी आपण करू शकलो. मला निलमताई, विरोधकांनी तर संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा देखील ठरवलेला आहे. शिवसेना नेमकी आता काय भूमिका घेणार आहे? जर या अधिवेशनात असं समजा की हा सरकारने निर्णय घेतला नाही, ज्या पद्धतीचा अभ्यास चाललाय, तर शिवसेनेची काय भूमिका असणार आहे थोडक्यात? एक तर माननीय उद्धवसाहेब काय तो निर्णय घेतील, पण आम्हाला असं दिसतंय स्पष्ट की प्रत्येक महाराष्ट्राच्या तालुक्यामध्ये आज मागणी आहे शेतकऱ्यांची की तिकडे या. आणि स्पष्ट सांगायचं झालं ना, तर ही जी महसूल यंत्रणेतले जे स्थानिक पातळीवरचे अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल, का तर रोजगार हमी योजनेची कामं असतील, अवकाळी पावसाचे पंचनामे असतील, अत्यंत निष्क्रिय यंत्रणा आहे. त्यांना काय काम करण्यासाठी इतका रेटा लागतोय लोकांचा, तर त्याच्यामुळे एक दुवा म्हणून काम करून त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्यासाठी म्हणून हातामध्ये काम चालू ठेवणं हेच त्याच्यामधलं उत्तर असणार आहे. कारण प्रश्न असा आहे की वरतून सर्व घोषणा होत आहेत, पण त्याची अंमलबजावणी जर का झाली नाही तर त्याचा लोकांना काहीच उपयोग होत नाही. बरोबर आहे. आपल्याकडे वेळ नक्की. साताऱ्यामध्ये आत्महत्या झाल्या 2 भावांच्या, रोज आत्महत्या घडतात. अजूनही रोज आत्महत्या होतात. बीडमध्ये दिलासा देण्यासाठी प्रयत्न करत राहणं एवढंच काम आहे. आजही बीडमध्ये आत्महत्या. शेवटचं माधव भंडारी तुमच्याकडे येतो. हे सगळे मुद्दे आपण तातडीने काही निर्णय घेऊ शकत नाहीये? जर आपला कर्जमाफी संदर्भातला जर अभ्यास चालला असेल तर इतके तातडीने जे निर्णय घेणं अपेक्षित आहे ते आपण का घेतले नाहीये? आणि आत्ता तुम्ही सांगू शकता का या अधिवेशनात तुम्ही या पद्धतीचं म्हणजे कर्जमाफीचा निर्णय घेणार आहात? जरी हे सभागृहाच्या बाहेर सांगता तुम्हाला शक्य नसलं तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी हा वेळ काढू, पण आम्ही काढणार नाही, किंवा आता ही वेळ योग्य आली आहे हे तरी मान्य करता का? पहिली गोष्ट म्हणजे सभागृहात कुणी काय बोलावं हे सांगण्याचा किंवा ठरवण्याचा नाही, तू बरोबर आहे.
त्यामुळे मी त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. बाहेर तुम्ही मोकळे आहात माधवराव. पण त्यांनी मला पण सभागृहाचं बंबचं विचारलं. काय बंब त्यांनी सभागृहाचं विचारलं. तेव्हा बंब बंब जे आज बोलले जो मगाशी आपण मुद्दा तो देखील त्याचं दिला उत्तर जाईल. बंब देतील ना. ते सभागृहात बोलले, ते आमदार आहेत, ते बोलले, ते देतील. म्हणून मी म्हटलं की सभागृहामध्ये काय बोललं जावं, सभागृहात काय बोललं गेलं, सभागृहात कोण काय बोलतं ह्याचा माझ्याशी काही बरं. संबंध नाही. मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही. मुद्दा जो आहे, एकतर भाई सुरुवातीपासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना एक आवडता शब्द आहे त्यांचा, चुनावी जुमला. भाई तुम्हाला आठवतं का 2004च्या निवडणुकीच्या वेळेला तुमच्या अध्यक्ष होत्या प्रभा राव आणि त्यांनी माधवजी, एक आपल्याकडे जाहीरनामा- वेळ कमी ऐका ना, आहे, आपण ऐका ना, मुद्द्यावर ऐका ना, थोडक्यात. ऐका ना, मुद्द्यावरच येतो. त्यांनी जाहीरनामा छापला आणि नंतर त्यात प्रिंटिंग मिस्टेक झाल्या म्हणून ते बदललं. आठवतं? हो, चांगला त्यांच्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री होते नाही, मी तुम्हाला सुशील 100 कुमार सांगतो ना शिंदे. तुमचे. आणि 3 वर्षातले सुशील कुमार जुमले. शिंदेंनी याच महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी ₹0 5 वर्षामध्ये विजेचं बिल हे केलं आणि निवडून येऊन शपथविधी झाल्यानंतर पहिला निर्णय काय घेतला तर शेतकऱ्यांना मागच्या तारखेने विजेची बिलं पाठवली. हे यांचं शेतकऱ्यांचं बद्दल योग्य वेळ आली आहे. आणि हे नाही, माधवजी, वेळ आपल्याकडे कमी आहे. तुम्ही मान्य करता का ही योग्य वेळ आहे? शेतकऱ्यांचं शोषण करण्याची, शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याची ही काँग्रेसची शैली, ही राष्ट्रवादी काँग्रेसची नाही, शैली. नाही, आणि माधवजी, आम्हाला ज्या पद्धतीने ते या विषयामध्ये विचारतायत, मी आता तुम्हाला हमी पुढचं भाव सांगतो. देणार का? हमी भावाचा सांगा, विषय हमी भाव देणार हमी का? भावाचा विषय आहे देवेंद्र ना. फडणवीस 7,000 म्हणत होते, भाई, तुम्ही हमी सांगा. भावाच्या विषयाबद्दल आपण बोलतो. कर्जमाफी करणार. या वर्षी कापसाला जो दर मिळाला महाराष्ट्रामध्ये तो गेल्या 5-6 वर्षात मिळाला. अरे देवा, अरे या वर्षी देवा. उसाला जो दर अरे मिळाला तो बापरे. सुद्धा गेल्या 2-3 वर्षातला सगळ्यात म्हणजे तुम्ही जास्त हमी दर आहे. भाव अरे काय योग्य कमाल देताय. आणि या वर्षी काय काय भाव सोयाबीन सांगा, चला, भाव सोयाबीन सांगा. आणि तूर भाव सांगा. या इतकं 2 खोटं पिकांचं बोलतात जर हे सोडले म्हणजे तर ह्यांची हे या मूळ 2 पिकांचे ज्यांच्या दर मूळ जर स्वभावावर सोडले आले तर बाकीच्या हे, सगळ्या सगळ्या पिकांना ते मूळ योग्य दर स्वभावावर आले. मिळालेला आहे. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. नाही, खोटं तुम्ही बोला, रेटून सांगा ना, बोलायची गरज नाही. किती? सांगा कापसाला काय भाव दिला सांगा. कापसाला या वर्षी 5,500च्या आसपास भाव आहे. तुम्ही काढा ना. हे राजू शेट्टी आणि तुम्ही उसाचे दर काढा. ज्या ठिकाणी उसाचे उतार आहेत तुम्ही उसाचे दर काढा आणि गेल्या वर्षी उसाला काय दर मिळाला, त्याच्या गेल्या वर्षी उसाला काय दर मिळाला, यंदा काय मिळाला तो काढा. 2014 ला आपली जो दर दिला होता, 2013, त्याच्या 2012 अर्धा भाई, भाई, माधवजी. 2012 जो दर दिला सोयाबीनला अहो, तुम्ही 2012 मध्ये 6,500 रुपये भाव दिला होता. तुम्ही तुम्ही आता तुमच्या 2012 आता 2600 रुपये. भाई, आपली वेळ वेळ या ठिकाणी सोयाबीन संपलेली काय आहे. होतं? भाई, 2600 उत्पादन रुपये. काय माधवजी, होतं? उत्पादन काय होतं? मला वाटतं आपण यात वाद नको घालायला. आणि मी मला एक नाही, मला एक शेवट मिनिट. 30 सेकंदात एक सांगा. सेकंद. तुमच्या मदतीने तुम्ही जर मला थोडं संरक्षण दिलं भाई, सभागृहाच्या मदतीने मी संरक्षण मागतो. माधवजी, या 30 दोन सेकंदात मुद्दा पूर्ण करा. या 2 महानुभावांपासून रेटून मला बोलू थोडं नका. तुम्हाला अजूनही वाटतं योग्य वेळ आली रेटून नाही? बोलू नका. हमी ऐका भाव ना, आहे. सांगा. ऐका ना. हा. तर खरं मी सांगा. या दोन्ही नेत्यांना एक विनंती करेन की महाराष्ट्रातल्या कृषी उत्पन्न बाजारावरती नियंत्रण ठेवणारे सगळे अडते ह्या 2 पक्षांचे आहेत. जरा तुमचं वजन वापरा आणि त्या अडत्यांनी शेतकऱ्यांची जी मान मुरगळलेली आहे ना ती मान मोकळी करा. तुम्ही तुमच्या व्यापाऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या भाई, माधवजी, माझा वेळ या ठिकाणी संपलेला आहे. व्यापाऱ्यांची तळी उचलायचं महाराष्ट्रातल्या थांबवा. 80% व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांच्या कर्ज माफ आत्महत्या करताय. थांबल्या. सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानतो. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. राज्यात महाराष्ट्र सरकार देखील या ठिकाणी कर्जमाफी करेल अशी आपण अपेक्षा करूया. शेवटी पुन्हा एकदा आजचा सवाल बघा, यूपीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानं राज्यात भाजप सरकारची कोंडी झाली आहे का? बोल बघूया. 55% लोक म्हणताय होय, 45% म्हणतायत नाही. आज इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया का नवीन सवालासह. पाहत राहा महाराष्ट्र.